हॅलो स्टुडंट्स, सध्या आपण सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन अभ्यासत आहोत. मागील पिरियडला आपण पाथ डिफरन्स किती असतो, पाथ डिफरन्स किती असल्यानंतर मॅक्झिमा मिळतो, पाथ डिफरन्स किती असल्यानंतर मिनिमा मिळतो, ह्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. आजच्या तासाला आपल्याला डिस्टन्सेस ऑफ मिनिमा, मॅक्झिमा आणि विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा याचा अभ्यास करायचा आहे. कशाचा अभ्यास करायचा आपल्याला? डिस्टन्सेस ऑफ मिनिमा, मॅक्झिमा आणि विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. इथं मी फिगर दाखवलेली आहेत थोडक्यामध्ये. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, ए ही स्लिट विड्थ आहे, ए बी ही स्लिट आहे आणि त्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न एका स्क्रीनवरती घेतलेला आहे. आता हा डिफ्रॅक्शन पॅटर्न इन टर्म्स ऑफ इंटेन्सिटी आहे. आपण या ठिकाणी P0 हा पॉईंट म्हटलं होतं, त्या ठिकाणी ही मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे. त्यानंतर हा मिनिमा आहे, फर्स्ट मिनिमा, हा सेकंड मिनिमा आहे. तसं हा फर्स्ट मॅक्झिमा, हा सेकंड मॅक्झिमा आहे. फर्स्ट मॅक्झिमा, मिनिमा पर सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा याप्रमाणे आहे. पण एक लक्षात आलं तुमच्या, जसं सेंट्रल मॅक्झिमपासून आपण दूर जाऊ तसं इंटेन्सिटी हळूहळू कमी होते दोन्ही बाजूला. म्हणजे इथं इंटेन्सिटी प्रत्येक बँडची सारखी नाही आहे, मॅक्झिमाची इंटेन्सिटी वेगवेगळी आहे. इंटरफरन्समध्ये मात्र तसं नव्हतं, सर्व ब्राईट बँडची इंटेन्सिटी सारखी होती. आता इथं आपण ब्राईट बँडलाच मॅक्झिमम म्हणणार आहोत. सेंट्रल मॅक्झिमाची इंटेन्सिटी सर्वात जास्त आहे आणि जसं ऑर्डर ऑफ मॅक्झिमा वाढत जाईल, म्हणजे पहिला, दुसरा, याला ऑर्डर ऑफ मॅक्झिमा म्हणूयात, हा वाढत जाईल, तशी इंटेन्सिटी कमी कमी होते. लक्षात आला हा मुद्दा पहिला. हाच डिफ्रॅक्शन पॅटर्न व्हर्टिकल स्वरूपात तुम्हाला दाखवतो. हॉरिझॉन्टल असताना कसा दिसतो ते आपण पुढं पाहणार आहोत. आता आपल्याला समजा एखादा पॉईंट आपण स्क्रीनवरती घेतला, त्याचं सेंटरपासूनचं अंतर किती असेल ते बघायचं आहे. आता इथं फिगरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, समजा पॉईंट ह्या ठिकाणी आहे, फर्स्ट मिनिमाच्या ठिकाणी P हा पॉईंट आहे. मग त्या P ह्या पॉईंटचं सेंटरपासूनचं अंतर इथं दाखवलं आहे, पाहायला Y असं म्हटलं आहे. फॉर एक्झाम्पल किती म्हटलं आहे? Y. आणि ते कसं काढायचं ते दिले पहा. इथे एक लक्षात ठेवायचं आहे, कॅपिटल D हा स्मॉल एपेक्षा खूप मोठा आहे आणि म्हणून थिटा स्मॉल असतो. येते लक्षात? D इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू A, म्हणून थिटा हा मात्र कसा आहे? स्मॉल. आणि थिटा जर स्मॉल असेल तर साईन थिटा इज नियरली इक्वल टू टॅन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा, असं रिलेशन आहे. इथे खाली लिहिले पहा, साईन थिटा इज नियरली इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू थिटा. आता हेच रिलेशन इथं हा एक ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, हा ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये टॅन थिटा काढला तर समोरची बाजू Y आहे, लगतची बाजू म्हणजे हे D हे अंतर आहे, आणि म्हणून इथं लिहिलं आहे पहा, टॅन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा इज इक्वल टू Y अपॉन D. स्टुडंट एक लक्षात घ्या, इथं आपण एक ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन वापरतो आहे. थिटा हा लहान असेल, तो रेडियनमध्ये एक्सप्रेस केला असेल तर साईन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा किंवा टॅन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा, आणि म्हणून इथं लिहिलं आहे साईन थिटा इज नियरली इक्वल टू टॅन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा अँड इज इक्वल टू Y अपॉन D, ह्या फिगरच्या जॉमेट्रीवरून. आता आपल्याला nth मिनिमा कुठं आहे ते काढायचं आहे. काय काढायचं आहे? nth मिनिमा. आपण फॉर एक्झाम्पल म्हणून हा P पॉईंट घेऊन फॉर्म्युला तयार केला थिटासाठीचा. आता nth मिनिमासाठी थिटा n इज इक्वल टू तोच फॉर्म्युला येईल, YN अपॉन D. काय फॉर्म्युलाला?
YN अपॉन डी. येते लक्षात स्टुडंट? ह्या फॉर्म्युल्यानुसार Y/Dच्या ऐवजी YN अपॉन डी. YN हे काय आहे? तर YN हे एखाद्या पॉईंटचं सेंटरपासूनचं अंतर. तसंच आपल्याला पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, A sin θ इज इक्वल टू N लॅम्बडा, कारण आपण इथं मिनिमा घेतोय आणि म्हणून इथं लिहिलं आहे बा पुढची स्टेप, A sin ऑफ θ N इज इक्वल टू N लॅम्बडा. A sin ऑफ θ N इज इक्वल टू N लॅम्बडा. साइन थीटा इज इक्वल टू थीटा असतं, त्यानुसार हे इक्वेशन रिअरेंज केलं आणि मग उत्तर येतं आहे θ N इज इक्वल टू N लॅम्बडा अपॉन A. N लॅम्बडा अपॉन A. A म्हणजे स्लिट विड्थ, लॅम्बडा म्हणजे लाईटची वेव्हलेंथ, N म्हणजे कितव्या नंबरचा मिनिमा तो नंबर. मग ह्या दोन इक्वेशनला तुलना केली पाहिजे, ह्या दोन इक्वेशनला. आणि ह्या दोन इक्वेशन तुलना केल्यानंतर YN इज इक्वल टू याचं उत्तर येतं आहे YN इज इक्वल टू N इंटू लॅम्बडा डी अपॉन A. काय उत्तर येतं आहे? N इंटू लॅम्बडा डी अपॉन A. N इंटू ब्रॅकेट लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन A. स्टुडंट, हा जो ब्रॅकेट आहे त्यालाच W असं म्हणणार आहोत आणि म्हणून YN इज इक्वल टू NW हा फॉर्म्युलाला पहा. YN इज इक्वल टू NW. हे कोणासाठी पाहिलं आपण? nth मिनिमासाठी. परत एकदा मी रिपीट करतोय, तुमच्या लक्षात येते का बघा. सगळ्यात महत्त्वाचं इथं आहे कॅपिटल D इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू A, म्हणून थीटा लहान आहे. थीटा लहान असेल तर साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू थीटा. आणि हा थीटा फिगरच्या जोमॅट्रीनुसार ह्या ट्रायंगलमध्ये किती असतो तो काढला आणि तो आला Y/D. म्हणून θ N इज इक्वल टू Y. आता हेच nth ब्रँड, आपण हा पहिल्यांदा फर्स्ट मिनिमा घेतला. हा जर nth मिनिमा असता तर θ N इज इक्वल टू YN/D. आपल्याला हाच θ Nचा फॉर्म्युला पाथ डिफरन्सच्या फॉर्म्युल्यानुसार काढता येतो आहे θ N इज इक्वल टू N लॅम्बडा अपॉन A. आणि ह्या दोघांची तुलना केल्यावर फॉर्म्युला येतो तो इथं लिहिला आहे YN इज इक्वल टू N इंटू लॅम्बडा डी अपॉन A. हा ब्रॅकेट म्हणजे W आणि म्हणून YN इज इक्वल टू NW. हे कोणासाठी पाहिलं आपण? मिनिमासाठी. तसं मॅक्झिमासाठी बघूयात. मॅक्झिमासाठी काय आहे ते बघा. फक्त आता मॅक्झिमाला मी सिम्बॉल जरा वेगळा वापरला आहे, M वापरला वेगळा यांच्या ऐवजी, किंवा नुसता N घेतला तरी चालेल. θ M इज इक्वल टू YM/D या फॉर्म्युल्यानुसार. आता आपल्याला माहिती आहे मॅक्झिमासाठी A sin θ म्हणजे पाथ डिफरन्स इज इक्वल टू M प्लस हाफ इंटू लॅम्बडा. आणि मग हे सोडवल्यानंतर उत्तर येतं आहे θ M इज इक्वल टू M प्लस हाफ इंटू लॅम्बडा डी अपॉन A. थोडक्यात परत ह्या दोन इक्वेशनची तुलना केली आहे पाहिजे आणि मग YMचं उत्तर येतं आहे M प्लस हाफ इंटू लॅम्बडा डी अपॉन A. पण हा ब्रॅकेट म्हणजेच आपण W म्हटलं आहे आणि म्हणून YM इज इक्वल टू M प्लस हाफ इंटू W. स्टुडंट, तुम्ही Mच्या ऐवजी N घेतलं चालतं आहे. फरक लक्षात यावा म्हणून मी सिम्बॉल वेगळा घेतला आहे. N हा मिनिमासाठी घेतला आहे तर M हा मॅक्झिमासाठी घेतला आहे. इतर लक्षात घ्या, दोन्ही ठिकाणी हा जो ब्रॅकेट W आला होता त्यालाच काय म्हणायचं आहे? विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा. काय W म्हणजे? विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा. म्हणजे बघा, मी इथं फिगरमध्ये दाखवतो आहे, हा फर्स्ट मिनिमा आहे, हा सेकंड मिनिमा आहे. ह्या दोघातलं हे जे अंतर आहे हे अंतर म्हणजे W, त्याला म्हणायचं विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा. मग त्याचा फॉर्म्युला काय आला बघा, W इज इक्वल टू लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन A. लॅम्बडा म्हणजे लाईटची वेव्हलेंथ, D म्हणजे स्क्रीन आणि सोर्स स्लिट याच्यातलं अंतर म्हणजे D आहे, A म्हणजे स्लिट विड्थ आहे. हाच फॉर्म्युला आणखी नियरली इक्वल टू कुणाला असतो म्हटलं आहे? लॅम्बडा F अपॉन A. F म्हणजे फोकल लेंथ. इथं दाखवलं आहे पहा फिगरमध्ये. आपण हे अंतर D घेतो आहे, हे नियरली इक्वल टू F असतं. F म्हणजे फोकल लेंथ ऑफ द लेन्स यूज. इथं लेन्स दाखवला नाही आपल्या सोयीसाठी, आपल्याला फिगर सिम्प्लिफाय करायची होती म्हणून आपण
कन्सेप्ट फक्त घेतला, लेन्स घेतला नाही. पण लक्षात ठेवा, लेन्स इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याची फोकल लेंथ एफ असते आणि मग डी इज नियरली इक्वल टू एफ ह्या कन्सेप्टनुसार डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन ए इज नियरली इक्वल टू लॅम्बडा एफ अपॉन ए. हे झालं विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा डब्ल्यू. पण तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर बघा, हे आणि हे अंतर म्हणजे डब्ल्यू आहे, तसं हे अंतर म्हणजे पण डब्ल्यू आहे, परत हे अंतर म्हणजे डब्ल्यू आहे. मग हे टोटल अंतर हे एवढं म्हणजे सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ आहे. मग ही विड्थ म्हणजेच काय असलं पाहिजे, तर त्याला आपण W0 म्हणू. W0 किती असतं ते इथं दिलेलं आहे. W0 इज इक्वल टू 2W इज इक्वल टू 2 इंटू लॅम्बडा डी अपॉन ए. स्टुडंट, याच्यावरून एक कन्क्लुजन येतं आहे, सेंट्रल मॅक्झिमाची ही जी विड्थ आहे, ही विड्थ सेकंडरी मॅक्झिमाच्या म्हणजे या विड्थच्या बरोबर दुप्पट आहे. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज ट्वाइस द विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा. स्टुडंट, आपण इंटरफरन्समध्ये ब्राईट बँड डार्क बँड असा शब्दप्रयोग केला आहे. इथं मात्र ब्राईट बँडच्या ऐवजी मॅक्झिमा म्हटलं आहे, डार्क बँडच्या ऐवजी मिनिमा म्हटलं आहे. इथं सेंट्रल मॅक्झिमा वेगळा आहे आणि इतर मॅक्झिमा वेगळे आहेत, म्हणून सेंट्रल मॅक्झिमा आणि सेकंडरी मॅक्झिमा असा शब्दप्रयोग आहे. सेंट्रल मॅक्झिमानंतर येणारा जो पहिला फर्स्ट मॅक्झिमा म्हणायचं, त्याच्यानंतर सेकंड मॅक्झिमा, अशा प्रकारे त्याला ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे आत्ताच्या पिरियडला आपण स्क्रीनवरचा कुठल्याही एखादा पॉईंटचं अंतर किती असतं, मग ते ब्राईट बँड विचारात घेऊन केलं, म्हणजे मॅक्झिमा विचारात घेऊन केला किंवा मिनिमा विचारात घेऊन केला, ते अंतराचा फॉर्म्युला काढला. मिनिमासाठी हे अंतर YN इज इक्वल टू NW आहे, तर मॅक्झिमासाठी हेच अंतर YM इज इक्वल टू M प्लस हाफ W एवढं आहे. इथं Nची व्हॅल्यू किंवा Mची व्हॅल्यू 1, 2, 3 प्लस मायनस म्हणजे दोन्ही बाजूला, सेंट्रल मॅक्झिमाच्या दोन्ही बाजूला हे पॅटर्न दिसून येतो. म्हणजे फर्स्ट मॅक्झिमा जसं अप्पर हाफमध्ये आहे, तसं लोअर हाफमध्ये पण फर्स्ट मॅक्झिमा आहे. जसं फर्स्ट मिनिमा अप्पर हाफमध्ये, तसं लोअर हाफमध्ये पण फर्स्ट मिनिमा आहे आणि म्हणून त्याची व्हॅल्यू प्लस मायनस असतात. हे झालं पोझिशन ऑफ द मिनिमा अँड मॅक्झिमा अँड विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा अँड सेकंडरी मॅक्झिमा. पुढे जाऊयात. आता हाच डिफ्रॅक्शन जो पॅटर्न आहे तो हॉरिझॉन्टली दाखवला आहे. आपण तिथं स्क्रीनवर मगाच्या डायग्राम, याच्या अगोदरच्या डायग्राममध्ये पाहिलं. ॲक्च्युली याला डिफ्रॅक्शन पॅटर्न इन टर्म्स ऑफ इंटेन्सिटी असं म्हणायचं आहे. ॲक्च्युली हा ग्राफ आहे, हा कुणाच्या अगेन्स्ट कोण आहे बघा, इंटेन्सिटी अगेन्स्ट साइन थीटा आहे. इंटेन्सिटी अगेन्स्ट साइन थीटा. हा सेंटरचा पॉईंट P0, इथं सेंट्रल मॅक्झिमा आहे पहा. मग P हा पॉईंट कुठं आहे त्यानुसार त्याचं अंतर किती आहे ते ठरतं पहा, आणि ते आपल्याला पाथ डिफरन्सवरून काढता येतं. आता हे लॅम्बडा अपॉन हे अंतर या ठिकाणी फर्स्ट मिनिमाला आहे, दिसतो इथं. उजव्या साईडला असेल तर, डाव्या साईडला असेल तर त्याला मायनस म्हटलं आहे. हे कसं आलं तर पाथ डिफरन्स बरोबर फॉर्म्युला आहे A साइन ऑफ थीटा इज इक्वल टू मिनिमा घेतो आहे आणि म्हणून फॉर्म्युला आहे N लॅम्बडा. मग N इज इक्वल टू 1 असेल म्हणजे पहिला मिनिमा असेल तर A साइन थीटा इज इक्वल टू काय आलं, लॅम्बडा. म्हणून साइन थीटा बरोबर काय आलं, साइन ऑफ थीटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए, आणि म्हणून ते लिहिले पण लॅम्बडा अपॉन ए. यांची किंमत 2 घेतली तर 2 लॅम्बडा अपॉन ए, यांची किंमत 3 घेतली तर 3 लॅम्बडा अपॉन ए. हे जशा पॉझिटिव्ह व्हॅल्यू झाल्या तशा निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली असते. एन इज इक्वल टू -1 घेतला असता तर मायनस लॅम्बडा अपॉन ए, -2 घेतला असता तर -2 लॅम्बडा अपॉन ए, यांची व्हॅल्यू -3 घेतली असतं तर -3 लॅम्बडा अपॉन ए. हे झालं स्टुडंट मिनिमा घेऊन. त्याच्याऐवजी आपण मॅक्झिमा घेतला असता तर मॅक्झिमाच्या ह्या पोझिशन्स आहेत पहा, फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मॅक्झिमा. ह्या पोझिशनला काय आला असता, आपला फॉर्म्युला काय बघा, A साइन ऑफ थीटा हा पाथ डिफरन्स इज इक्वल टू M प्लस हाफ इंटू लॅम्बडा. M इज इक्वल टू जर मी 1 घेतलं तर
ए साइन ऑफ थीटा इज इक्वल टू 3/2 इंटू लॅमडा, आणि म्हणून साइन थीटा बरोबर उत्तर आला असता साइन थीटा इज इक्वल टू 3 लॅमडा अपॉन 2a. म्हणजे या ठिकाणी काय व्हॅल्यू असता, मी वरच्या बाजूला लिहितो आहे, इथं लिहिली असतं व्हॅल्यू 3 लॅमडा अपॉन 2a. तर या ठिकाणी तीच व्हॅल्यू लिहिली असतं, फक्त त्याला मायनस चिन्ह दिलं असता 3 लॅमडा अपॉन 2a. हा जो ग्राफ आहे, ग्राफ ऑफ इंटेन्सिटी अगेन्स्ट साइन ऑफ थीटा, ह्यालाच डिफ्रॅक्शन पॅटर्न असं म्हणायचं. स्टुडंट परत मी रिपीट करतो आहे, सेंट्रल मॅक्झिमाची इंटेन्सिटी सर्वात जास्त आहे. जसं ऑर्डर ऑफ मॅक्झिमम वाढत जाईल तसं इंटेन्सिटी हळूहळू काय होते, कमी कमी होते. हे दोन्ही बाजूला असं घडून येत आहे. पुढे जाऊयात. पुढचं आर्टिकल आपल्याला जे पाहायचं आहे, डिफ्रॅक्शन एट डबल स्लिट. डबल स्लिट डिफ्रॅक्शन पाहण्या अगोदर या फिगरमधले आणखी काही बारकावे बघून घेऊयात. ए ग्राफ ऑफ इंटेन्सिटी अगेन्स्ट साइन ऑफ थीटा. ते बारकावे काय आहेत बघा. इथं W इज इक्वल टू विड्थ म्हटले ना, पण विड्थ संदर्भात थोडंसं चर्चा करूयात, मग पुढं जाऊयात. विड्थ W इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला आहे लॅमडा D अपॉन A. आता बघा, हा सेकंड मिनिमा, हा फर्स्ट मिनिमा, हे जे अंतर आहे ह्या दोघांमधलं, हे अंतर म्हणजे W आहे. पहा, तसं हे अंतरसुद्धा W आहे, तसं हे अंतरसुद्धा W आहे, हे अंतरसुद्धा W आहे. आणि या दोघांची बेरीज केल्यावरच आपण त्याला काय म्हणतो, W0, म्हणजे विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. हे क्लिअर झाले आपल्याला की विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज ट्वाइस द विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा. काय वाक्य मी परत रिपीट करतो आहे, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज इक्वल टू द ट्वाइस द विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा, दॅट इज W0 इज इक्वल टू 2W. पण हा W बरोबर काय फॉर्म्युला आहे, त्याचं आपल्याला मिनिंग, त्याचं सिग्निफिकन्स, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. W इज इक्वल टू लॅमडा इंटू कॅपिटल D अपॉन A. आता इथं लॅमडा म्हणजे लक्षात घ्या, परत या एक्सपेरिमेंटमध्ये जो लाईट वापरला आहे, ऑफकोर्स मोनोक्रोमॅटिक लाईट वापरणार, त्याची वेवलेंथ. D म्हणजे हे अंतर कोणामधलं आहे, स्लिट, डिफ्रॅक्शन एलिमेंट आपण इथं स्लिट घेतला आहे, स्लिट आणि स्क्रीन याच्यातलं अंतर म्हणजे D, आणि स्लिट विड्थ म्हणजे A. आणि परत मी रिपीट करतो आहे, D इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू A. असं ह्या कंडिशनला आपण ही सगळी चर्चा करतो आहे. कॅपिटल D हा Aच्या तुलनेत खूप मोठा आहे. आता या इक्वेशनचं फिजिकल सिग्निफिकन्स किंवा मिनिंग असं आहे, W इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू लॅमडा. W इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू लॅमडा. म्हणजे काय स्टुडंट बघा, ही जी विड्थ आहे, आपण जो काही लाईट वापरणार आहे त्या लाईटच्या वेवलेंथच्या प्रपोर्शनेट आहे. आपल्याला जो व्हिजिबल पार्ट लाईटचा माहिती आहे, त्यात सर्वात जास्त वेवलेंथ रेड कलरची, सर्वात कमी वेवलेंथ व्हायलेट कलरची आहे. 7 रंगामध्ये ज्याची वेवलेंथ जास्त त्याची विड्थ जास्त, ज्याची वेवलेंथ कमी त्याची विड्थ कमी. म्हणजे रेड लाईट म्हणजे W, विड्थ फॉर रेड कलर आणि विड्थ फॉर व्हायलेट कलर, असा जर आपण तुलना केली तर त्याचं रिलेशन असं असणार आहे, विड्थ ऑफ लाईट फॉर रेड कलर इज ग्रेटर दॅन विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा फॉर लाईट व्हायलेट इज स्मॉलर ॲज कम्पेअर्ड टू रेड. म्हणजे रेड लाईट वापरून आपण जर डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार केला आणि त्यावेळेस त्याच्या सेकंडरी मॅक्झिमाची विड्थ मोजली, तर ही विड्थ नक्कीच रेड कलरच्या ऐवजी व्हायलेट लाईट काढून घेऊन, रेड लाईट रिप्लेस करून व्हायलेट लाईट घेऊन विड्थ मोजली, तर ह्याच्या तुलनेत रेड कलर असतानाची विड्थ ही मॅक्झिमम आहे, असं ह्या इक्वेशनचा अर्थ आहे, सिग्निफिकन्स आहे.
W is equal to लॅम्बडा डी अपॉन ए. आणखी बघा, डी हा मोठा पाहिजे आणि ए स्मॉल पाहिजे, त्याचं रिलेशन इथं जोडता येतं आपल्याला. ए जेवढा लहान असेल तेवढा डब्ल्यू मोठा असेल, कॅपिटल डी जेवढा मोठा असेल तेवढा डब्ल्यू मोठा असेल. म्हणजे आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्नची जी विड्थ आहे ती सफिशियंट मिळावी, ती लार्ज मिळावी, याच्यासाठी कॅपिटल डी हा मोठा पाहिजे आणि ए हा स्मॉल पाहिजे. लक्षात घ्या, ए म्हणजे स्लिट विड्थ आहे. आता हाच फॉर्म्युला असंच आपण फ्रिंज विड्थ म्हणून इंटरफरन्समध्ये अभ्यासलेला आहे. तिथं आपण लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी असं म्हटलं होतं. इथं त्याच्याऐवजी लॅम्बडा डी अपॉन ए आहे. तिथं आपण फ्रिंज विड्थ म्हणायचो, इथं आपण विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा असं म्हटलेलं आहे. हे झालं विड्थविषयी. डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन ए फॉर्म्युल्याचं आणखी थोडं एक्सप्लेनेशन. आता आपण हे सगळी चर्चा करताना हा जो पॅटर्न पाहिला तो सिंगल स्लिटसाठी पाहिला. मग त्याच्याऐवजी 2 स्लिट घेतल्यावर काय होईल ते आपल्याला बघायचं आहे आणि ते त्याला म्हणायचं आहे डिफ्रॅक्शन ॲट डबल स्लिट. पुढं बघूयात. इथं आपल्याला पहा डिफ्रॅक्शन ॲट पॅटर्न ड्यू टू डबल स्लिट हा अभ्यासाचा आहे. फिगर ए आणि बी असे 2 भाग केलेत पहा. फिगर ए कोणासाठी आहे? डिफ्रॅक्शन पॅटर्न ड्यू टू सिंगल स्लिट. तर फिगर बी कोणासाठी आहे? डिफ्रॅक्शन पॅटर्न ड्यू टू डबल स्लिट. सिंगल स्लिटचा अभ्यास आत्ताच आपण केलेला आहे. इंटेन्सिटी अगेन्स्ट साईन थिटा, किंवा थिटा लहान असेल तर साईन थिटा इज इक्वल टू थिटा, त्या हिशोबाने इथं इंटेन्सिटी अगेन्स्ट थिटा असं म्हटलं आहे. याची रचना आपण आत्ताच पाहिली आहे. सेंट्रल मॅक्झिमा आहे, सेकंडरी मॅक्झिमा आहेत आणि सेकंडरी मिनिमा आहेत. इंटेन्सिटी हळूहळू कमी होते. आता डबल स्लिटमध्ये काय होतं आहे ही फिगर काळजीपूर्वक पहा. इथे काय लक्षात येते बघा, हा जो पॅटर्न आहे ह्याला जर मी एन्व्हलप काढला, बघा स्टुडंट्स, हा एन्व्हलप काढला, हा एन्व्हलप काय सांगतोय बघा, हा एन्व्हलप म्हणजेच हा पॅटर्न आहे की नाही. म्हणजे डबल स्लिटमध्ये जो काही डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो त्याला एन्व्हलप काढायचा, कव्हर काढायचा. तो कव्हर म्हणजे सिंगल स्लिटचा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. पण ते एन्व्हलपच्या आतमध्ये जो पार्ट दिसतो तो का तयार झाला त्याचं आपल्याला रिझन शोधायचं आहे. इन द डिफ्रॅक्शन ड्यू टू डबल स्लिट, द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ द इंडिव्हिज्युअल स्लिट्स ॲज वेल ॲज बाय द इंटरफरन्स बिटवीन देम. डबल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये डिफ्रॅक्शन पॅटर्न हा कुणी ठरवला आहे? इन द डिफ्रॅक्शन ड्यू टू डबल स्लिट, द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ द इंडिव्हिज्युअल स्लिट्स ॲज वेल ॲज बाय द इंटरफरन्स बिटवीन देम. म्हणजे डिफ्रॅक्शन ड्यू टू डबल स्लिटमध्ये प्रत्येक स्लिटमुळं जे डिफ्रॅक्शन होतं ते अधिक त्या 2 स्लिटमुळं असणारं इंटरफरन्स, ह्या दोघाच्या कॉम्बिनेशनमुळं तयार होणारा पॅटर्न त्याला म्हणायचं आहे डिफ्रॅक्शन ड्यू टू डबल स्लिट. आता खूप काळजीपूर्वक पाहिलं तर बघा हा डिफ्रॅक्शन पॅटर्न बघा. ज्या ठिकाणी इथं सेंट्रल मॅक्झिमा आहे त्या ठिकाणी इथं काय पाहायला मिळालं आहे? फ्रिंजेस आहेत बघा. इन द डिफ्रॅक्शन पॅटर्न ड्यू टू डबल स्लिट देअर आर नॅरो इंटरफरन्स फ्रिंजेस सिमिलर टू दोज इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बट ऑफ व्हॅराईंग ब्राईटनेस. म्हणजे मी हा सेंट्रल मॅक्झिमा एवढाच विचारात घेतला तर याच्यामध्ये सिंगल स्लिट असेल तर हा पूर्ण ब्राईट आहे एवढा पार्ट, पण इथं ना इथं ब्राईट डार्क असे फ्रिंजेस आहेत. त्याला व्हॅराईंग इंटेन्सिटी असं म्हटलं आहे. म्हणजे एवढ्याच पार्टमध्ये डबल स्लिटमध्ये जसे फ्रिंजेस असतात तशा फ्रिंजेस मिळतात, पण व्हॅराईंग इंटेन्सिटीच्या. सेंटरला जो फ्रिंज आहे त्याची इंटेन्सिटी जास्त आहे, त्याच्या बाजूची थोडी कमी झाली, परत कमी झाली, परत कमी झाली, तसं दुसऱ्या बाजूला हळूहळू कमी कमी होत येते. म्हणजे काय बघा, इन द डिफ्रॅक्शन पॅटर्न ड्यू टू डबल स्लिट देअर आर नॅरो इंटरफरन्स फ्रिंजेस
similar to those in Young's double slit experiment but of varying brightness, and the shape of envelope to the double slit diffraction pattern is same as that of the single slit diffraction pattern. ते आपण आत्ताच पाहिलं. याला जर आपण असा एनव्हलप काढला तर हा एनव्हलप म्हणजेच हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. तर ते एनव्हलपच्या आतमध्ये जो पॅटर्न असतो तो ॲक्च्युअली दोन स्लीटमुळं डिफ्रॅक्शन पॅटर्न प्लस त्यांच्यातला इंटरफरन्स, आणि त्याच्यामुळे तिथं फ्रिंजेस तयार होतात जसे काही यंग एक्सपेरिमेंटमध्ये असतात, पण ते व्हॅराईंग इंटेन्सिटीचे आहेत. सेंटरला मॅक्झिमम आहे आणि सेंटरपासून जसं दूर जाऊ मिनिमाकडे जाऊ तसं इंटेन्सिटी कमी कमी होते. ही तर 0 आहे मिनिमाला, परत ती हळूहळू वाढते, परत कमी होते, परत वाढते, कमी होते, पण परत मॅक्झिमम इंटेन्सिटी हळूहळू कमी होते. याप्रमाणे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनप्रमाणे आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमात आपल्याला डबल स्लिट डिफ्रॅक्शनविषयी एवढंच अपेक्षित आहे. फक्त त्याचा पॅटर्न कसा दिसतो ते आपण इथं अभ्यासलेलं आहे. स्टुडंट्स इथं हा जो फॉर्म्युला आहे हा, आणि एक मिनिट हॅलो, हा जो फॉर्म्युला आहे हा आणि हा, याचं मिनिंग थोडंसं मी आणखी एक थोडंसं इलॅबरेट करतो आहे. या स्क्रीनवरती आपण ते बघूयात. पाथ रिफरन्स इज इक्वल टू ए साइन थीटा. स्टुडंट हे सांगत असताना मी मागील तासाला बराच वेळा रिपीट केलं आहे, मी तेच परत रिपीट करतो आहे. हा पाथ रिफरन्स कुणामधला आहे? फॉर एक्झाम्पल दिस इज द स्लिट, याला आपण ए म्हटलं आहे, याला बी म्हटलं आहे. ही जी विड्थ आहे त्याला स्मॉल ए म्हटलं आहे. स्टुडंट एपासून निघालेला लाईट रे आणि बीपासून निघालेला लाईट रे ह्या दोघातला हा पाथ रिफरन्स आहे ए साइन थीटा. आणि हा जर एन लॅम्बडा एवढा असेल एखाद्या पॉईंटला, स्क्रीनवरच्या एखाद्या पॉईंटला, तर त्या ठिकाणी मिनिमा पाहायला मिळतो. ॲक्च्युली एन लॅम्बडा ह्या कंडिशन इंटरफरन्सची तुलना केली तर ही कंडिशन तिथं मॅक्झिमाला म्हणजे ब्राईटनेसला आहे. आपण आपल्या समजण्यासाठी टेक्निकली परफेक्ट म्हणता येणार नाही, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण असं म्हणूयात, ज्या कंडिशन इंटरफरन्समध्ये मॅक्झिमाल आहेत ते इथं मिनिमाल आहेत. इंटरफरन्समध्ये मॅक्झिमाला आपण ब्राईट बँड म्हटलं आहे, इथं मिनिमा म्हणजे डार्क बँड. तसं ए साइन थीटा इज इक्वल टू, अगदी त्याचप्रमाणे ए साइन थीटा इज इक्वल टू एम प्लस हाफ इंटू लॅम्बडा. ही जी कंडिशन आहे ही आहे मॅक्झिमासाठी. इंटरफरन्समध्ये ही कंडिशन डार्क बँडला येते, ती मात्र इथं मॅक्झिमाला आहे, उलट आलेली आहे. फरक एवढा आहे, एमची व्हॅल्यू झिरोनी सुरू होत नाही आहे, किंवा एमच्या ऐवजी तुम्ही एन हा सिम्बॉल वापरला तरी चालतो. दोघातला फरक लक्षात यावा म्हणून मी अल्फाबेट बदलला आहे. एन हा मिनिमाला घेतला आहे तर एम हा मॅक्झिमाला घेतला आहे. दोघांच्याही व्हॅल्यू झिरोनी सुरू होत नाही. एमची किंवा एनची व्हॅल्यू 1नी सुरू होते, आणि त्याला नुसतं 1 म्हणत नाही आपण, +or-1 +or-2 +or-3 असं म्हणण्याचं कारण इंटरफरन्सच्या सेंटरच्या दोन्ही बाजूला आपल्याला फ्रिंजेस हे मॅक्झिमम मिनिमम पाहायला मिळतात. पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे आपण ग्राफच्या भाषेत बोलायचं झालं तर पॉझिटिव्ह पार्ट, निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह पार्ट. जसं आपण इथं आता लिहिलं आहे लॅम्बडा अपॉन ए आणि इथं लिहिलं आहे मायनस लॅम्बडा अपॉन ए, त्याप्रमाणे. आणखी आपण हे सगळं सोडवताना एक महत्त्वाचं ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन वापरलं आहे, ते महत्त्वाचं ते आहे की थीटा स्मॉल असेल तर, हे आपण अभ्यासलं, मी थोडं रिपीट करतो आहे लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून. थीटा स्मॉल असेल तर काय, आणि थीटा कधी स्मॉल असतो? डी हा एपेक्षा खूप मोठा आहे. डी इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू ए, देन थीटा इज व्हेरी स्मॉल. इफ थीटा इज स्मॉल देन, बघा स्टुडंट, इफ थीटा इज स्मॉल देन साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. पण इथे एक अट आहे, थीटा हा रेडियनमध्ये एक्सप्रेस केला असला पाहिजे, डिग्रीमध्ये एक्सप्रेस करून चालत नाही, मग हे रिलेशन जुळत नाही आहे. तसं थीटा लहान असेल तर
टॅन ऑफ थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. आणि ही रिलेशन, हे ट्रिग्नोमॅट्रिक रिलेशन आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थीटा स्मॉल म्हणजे तरी किती, परत हा प्रश्न पडतो, ते मला इथे इलॅबोरेट करायचं आहे. स्मॉल म्हणजे किती नक्की? तर साधारणतः थीटा इज इक्वल टू 0 to 10 डिग्री असं घेतलं आपण, डिग्रीच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला स्मॉल म्हणतो आपण. तर आणि तरच मग हे शक्य होतं. आता हे मी सांगताना डिग्री सांगितलं आहे, पण आपण अपेक्षित काय करतो, थीटा हा कसा एक्सप्रेस केला पाहिजे, रेडियनमध्ये. मग कन्व्हर्जन कसं करायचं? तर रेडियन आणि डिग्री हे कन्व्हर्जनसाठी पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री असं रिलेशन आहे. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. या रिलेशनचा वापर करून आपण डिग्रीमधून रेडियनमध्ये जाऊ शकतो किंवा रेडियनमधून डिग्रीमध्ये जाऊ शकतो, कन्व्हर्जन करू शकतो. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. स्टुडंट, डिफ्रॅक्शन पॅटर्न हा जो पार्ट आहे तो सिंगल स्लिटमुळं कसा असेल, डबल स्लिटमुळं कसा असेल, त्याची विड्थ कशी असेल, डिस्टन्सेस कसे कॅल्क्युलेट करायचे, ह्या गोष्टी आपण इथं डिस्कस केल्यात. जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्रीचा वापर केला आहे. काय फॉर्म्युले मात्र आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्याने न्यूमरिकल्स म्हणा किंवा तुम्ही जर CETचा अभ्यास करणार असेल तर CETचा अभ्यास करण्यासाठी नक्की मदत होणार आहे. आजच्या तासाला आपण इथं थांबूयात.